सरांना PhD प्राप्त झाली आहे। तसेच मायनर प्रोजेक्ट शासनाचा मंजूर झालेला आहे। खरंच आज आम्हाला आपल्यासारखे मार्गदर्शक लाभले, आमच्यासाठी ही खूप नशिबाची बाब आहे। सरांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे। पाटील सर, ज्यांनी नुकतंच मानसिक आरोग्याच्या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन केलं, ते आदरणीय डॉक्टर राजू पवार सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय सोनवणे दादा, ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्या कार्यक्रमाचे कन्व्हेनियर मानसशास्त्र विभाग प्रमुख आदरणीय बचुटे सर, आणि या कार्यक्रमाला वेगवेगळ्या ठिकाणावरून जॉईन झालेले सर्व प्राध्यापक, सहकारी बंधू आणि भगिनी, आणि माझ्या आवडते विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वप्रथम मी आपणास जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आपलं आयुष्य हे निरोगी आरोग्याचे जावो, आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान, आनंद ओथंबून वाहो, अशा मी सर्वप्रथम आपणा सर्वांना मंगल कामना करतो। माझ्या अगोदर जे राजू पवार सरांनी जे मनोगत व्यक्त केलं, विचार व्यक्त केले, खऱ्या अर्थाने माझं काम खूपच सोपं करून टाकलं सरांनी। सरांनी सांगितलं की मी मानसशास्त्राचा प्राध्यापक नाही, परंतु मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला आवडेल की मानसशास्त्र हे अनुभवाचं शास्त्र आहे, अनुभवावरती आधारलेलं शास्त्र आहे। त्याला इम्पेरिकल सायन्स असं म्हटलं जातं सायकोलॉजीमध्ये। इम्पेरिकल सायन्स म्हणजे काय, तर जोही माणूस या पृथ्वी तलावरती जन्माला आलेला आहे आणि मृत्यूपर्यंतचा जो काही प्रवास करणार आहे, त्याला आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घ्यावेच लागतात। त्याला आपलं बालपण जगावं लागतं, त्याला आपलं जे काही कुमारी अवस्था आहे, कुमार अवस्था आहे, ती कुमार अवस्था जगावं लागतं। त्या कुमार अवस्थेमधलं जे काही वय आहे, त्याच्यामधलं जे काही अनुभव आहेत, ते अनुभव माणूस घेतो। पुढे तारुण्य अवस्थेमध्ये येतो, लग्न करतोय, त्यानंतर व्यवसाय शोधतोय, शिक्षण घेतोय, असंख्य गोष्टीचे माणूस अनुभव घेतो। आणि मानसशास्त्र दुसरं तिसरं काही नाही, रॉकेट सायन्स नाही। मानसशास्त्र तुमच्या आमच्या जीवनाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे, तुमच्या आमच्या अनुभवाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे। सगळे लोक आजारी पडतात, सगळे जे मानसशास्त्र, ज्यांचा विषय मानसशास्त्र आहे ते पण आजारी पडतात, ज्यांचा मानसशास्त्र नाही आहे ते पण आजारी पडतात, जे लोक रुग्णांवरती उपचार करतात ते सुद्धा आजारी पडतात, ज्यांना आपण डॉक्टर म्हणतो ते स्वतः आजारी पडतात। तर जो जन्माला आलेला माणूस आहे तो वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घेणार आहे आपल्या आयुष्यामध्ये। पण हे अनुभव घेत असताना ते अनुभव जर का आपल्याला सहज सोप्या पद्धतीने आनंदाने जर आपल्याला घेता जर आलं, हे जे जगणं आहे, हे जे जीवन आहे, हे जीवन बाल्यावस्थेतलं असो, तारुण्यावस्थेतलं असो, व्यावसायिक जीवनामधलं असो, कौटुंबिक जीवनामधलं असो, पालकत्वाचं असो की कोणत्याही प्रकारचं, तुम्ही एखाद्या कॉलेजचे प्राचार्य आहात, प्राध्यापक आहात, विद्यार्थी आहात, शिक्षक आहात, गृहिणी आहात, जे कोणी असाल ते आयुष्यातनी आपल्या वाट्याला या स्थितीला जे काही भूमिका आपण पार पाडत असाल, तर त्या भूमिकेमध्ये माणूस वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका पार पाडतो आणि त्या भूमिकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव माणसांना येतात। पण हे अनुभव दुःखदायक बनण्यापेक्षा ते आनंददायक कसे बनतील याचा अभ्यास मानसशास्त्र करते। आपलं शिक्षण हे आनंददायक कसं होईल, माझा अभ्यास आनंदाने कसा मला करता येईल, माझं वैवाहिक जीवन, ज्या पत्नीसोबत मी राहतो, ज्या मुलांसोबत मी राहतो, माझ्या घरामध्ये आनंद कसा खेळेल, माझं जे काही स्वतःचं जे शारीरिक आरोग्य आहे ते शारीरिक आरोग्य मी कसं अबाधित ठेवेल, कसं निरोगी ठेवेल, आणि माझं मानसिक आरोग्य देखील कसं निरोगी ठेवेल, या संदर्भातला अभ्यास मानसशास्त्र करताना आपल्याला दिसते। तर मी
प्रेझेंटेशनच्या माध्यमातून हे करणार आहे. माझं जे प्रेझेंटेशन आहे ते प्रेझेंटेशन मी करणार आहे. कृपया मला प्रेझेंटेशनची संधी द्यावी अशी मी आपणास विनंती करतो. तर हे जे अनुभवाचं शास्त्र आहे, ज्यांनी मानसशास्त्र विषय घेतला ते पण त्याच्यावरती हक्काने बोलू शकतात, आणि ज्यांनी मानसशास्त्र विषय घेतला नाही पण त्यांनी जीवनातले वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घेतले, ताणतणाव अनुभवला, संघर्ष काय ते संघर्ष अनुभवला, प्रगती काय ते प्रगती अनुभवली, आनंद काय तो आनंद अनुभवला, जीवनातला आनंद काय, पैसे कमवण्यातला आनंद काय, वैवाहिक जीवनातला आनंद काय, बाप बनण्याचा आई बनण्याचा आनंद काय. तर वेगवेगळ्या लोकांनी आपल्या जीवनामध्ये आनंद घेतलेलाच आहे. त्याच्यामुळे मानसशास्त्र असा काही विषय नाही की ज्यांनी मानसशास्त्र शिकलं आणि जे मानसशास्त्र शिकवतात त्यांनी त्याच्यावरती बोलायला पाहिजे असं अजिबात नाही. कारण की तो अनुभवाचं शास्त्र आहे, त्याच्यावरती कोणीही बोलू शकते. ज्या ज्या व्यक्तीला आपल्या जीवनात अनुभव आलेले आहे ते अनुभव शेअर करणे म्हणजेच मानसशास्त्राचा एक भाग आहे. असो, स्क्रीन शेअरची परवानगी भेटेल का? तुम्ही पोस्ट झालेला आहात, तुम्हाला येतं करायला. ओके. सर होस्ट डिसेबल म्हणतो, पार्टिसिपंट स्क्रीन शेअरिंग डिसेबल म्हणतोय. काय विदाउट पीपीटी केलं तर चालेल, हरकत नाही आहे ना. त्याच्यामध्ये आपला वेळ नको जायला जास्त. झाले ना? हा, ओके ओके. सगळ्यांना माझी पीपीटी दिसतंय? हा, दिसतंय. कोणीतरी बघा मित्रांनो, माझा जो काही विषय आहे, माझा विषय आहे समृद्ध आरोग्य समृद्ध जीवन. समृद्ध या शब्दाचाच अर्थ आहे श्रीमंती. आपण श्रीमंती फक्त पैशाने मोजण्याचा विचार करतो. ज्या माणसाकडे महागडी गाडी आहे, BMW आहे, किंवा आणखी महागड्या कंपनीच्या गाड्या आहेत, अशाच लोकांना आपण श्रीमंत म्हणणार का? ज्याच्याकडे खूप मोठा बंगला आहे अशाच लोकांना आपण श्रीमंत म्हणणार का? खऱ्या अर्थानं ज्या माणसाकडे ऑडी सारखी गाडी आहे, BMW सारखी गाडी आहे, मोठा बंगला आहे, तर तेही लोक आपल्याला दुःखामध्ये जीवन जगताना आपल्याला दिसतात. ज्यांच्याकडे पद आहे, पैसा आहे, पत्नी आहे, मुलं आहे, संपत्ती आहे, सगळं काही व्यवस्थित चालू आहे, तरी देखील त्यांना आपल्या जीवनामध्ये शांती लाभत नाही, त्यांना आपल्या जीवनामध्ये समाधान लाभत नाही. त्यांचा आपल्या सहकार्यासोबत, आपल्या ऑफिसच्या लोकांसोबत, आपल्या घरामध्ये मुलांसोबत, बायकोसोबत सुसंवाद नसतो. आपल्या कॉलनीतल्या, आपल्या गावातल्या, गल्लीतल्या लोकांसोबत सुसंवाद नसतो. अशा लोकांना श्रीमंत म्हणायचं का? अशा लोकांना श्रीमंत म्हणायचं ज्याचं आपल्या भावासोबत पण जमते, आपल्या पत्नीसोबत पण जमते, मुलांसोबत पण जमते, आपल्या मित्रांसोबत पण जमते, कॉलेजमध्ये किंवा जे काही आपले स्टाफ मधले जे काही सहकारी आहेत त्या सगळ्या सहकाऱ्यांसोबत आपले प्रेमाचे नाते आहेत, आनंदाचे नाते आहेत. अशा लोकांना श्रीमंत म्हणायचं. तर ज्यावेळेस आपण आरोग्याचा विचार करतो तर सगळ्यात मोठी जर संपत्ती कुठली असेल मित्रांनो, तर सगळ्यात मोठी संपत्ती आहे की ज्या माणसाकडे आज आरोग्य आहे, ज्या माणसाकडे आज मानसिक आरोग्य आहे, शारीरिक आरोग्य आहे आणि सामाजिक आरोग्य आहे. जागतिक आरोग्य संघटना, ज्याला आपण WHO म्हणतो, या पेंडेमिकच्या काळामध्ये WHO ची भूमिका अत्यंत महत्वाची ठरत आहे. बघा, पैशाने श्रीमंत असायलाच पाहिजेत, माणूस पैशाच्या श्रीमंतीच्या विरुद्ध नाहीये. संपत्ती असायलाच पाहिजेत. माणसाने वेगवेगळ्या पदावरती जाण्यासाठी संघर्ष केलाच पाहिजे, पैसा मिळवलाच पाहिजे. तोच तर आपल्या जीवनातला पुरुषार्थ आहे. आपण एखाद्या गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलो, तो आपला गुन्हा नाही, ते आपल्या हातात नाही. पण जर आपण गरीब म्हणून जर मरणार जर असू, तर मला असं वाटतं त्या गरिबीत आलेला मृत्यू हा फार मोठा गुन्हा होऊ शकतो असं बाबासाहेब म्हणतात. माणसाचा जो काही जन्म आलेला, आपण जन्माला आलेला माणूस म्हणून, तर आपल्या स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपण जन्माला आलेलो आहे.
गरिबीतून आपण श्रीमंत बनण्यासाठी जन्माला आलेलो आहे. खालच्या पदावरून आपण वरच्या पदावरती जाण्यासाठी आपण जन्माला आलेलो आहोत. तर आपल्या जीवनाचं सार्थक आहे. ज्या माणसाला कुठल्याही प्रकारची ओळख नाही त्या माणसाने एक प्राध्यापक म्हणून ओळख निर्माण करणं, डॉक्टर म्हणून ओळख निर्माण करणं, राजकारणी म्हणून ओळख निर्माण करणे, हेच तर आपल्या जीवनाचं खऱ्या अर्थाने सार्थक आहे. त्याच्यासाठी तर आपला जन्म आहे. आणि तो जन्म जर आपल्याला सार्थकी लावायचा असेल ऍज अ ह्युमन बिईंग म्हणून, तर पद, पैसा, प्रतिष्ठा, आपला संसार, संपत्ती ह्या सगळ्या गोष्टी आपण मिळवल्याच पाहिजे. परंतु ह्या मिळवताना आपलं स्वतःचं आरोग्य देखील आपण निरोगी ठेवू शकलो पाहिजे. आणि आपण ज्या लोकांसोबत काम करतो, ज्या लोकांसोबत आपण आपल्या घरामध्ये राहतो, ज्या लोकांसोबत आपण आपल्या समाजामध्ये राहतो, आपल्या ऑफिसमध्ये राहतो, त्या लोकांसोबतच आपण भांडण करत असेल, झगडे करत असेल, संताप करत असेल, द्वेष करत असेल, मत्सर करत असेल, नातेसंबंध आपण बिघडवत असेल, तर असं पद, असा पैसा आपलं आरोग्य खराब करून टाकते आपल्याला दिसते. आणि म्हणून मला असं वाटतं की पैशाची श्रीमंती हवीच, पद असायलाच हवं, घरामध्ये संपत्ती असायलाच हवी, परंतु त्यासोबत आरोग्याची जी संपत्ती आहे, जी शाश्वत संपत्ती आहे, ज्ञानाची जी संपत्ती आहे, जी शाश्वत आहे, जी तुमच्याकडनं कोणी चोरून घेऊ शकत नाही. पैसे चोरून घेऊ शकतात, शेती शेजारी लुबाडून घेऊ शकते, तुमच्या घरातली गाडी लोक चोरून नेऊ शकतात, तुमच्या बंगल्यामध्ये चोरी होऊ शकते, परंतु तुमचं जे काही आरोग्य आहे, ते मानसिक आरोग्य असेल, सामाजिक आरोग्य असेल किंवा मानसिक आरोग्य असेल, ते कोणीही राहून घेऊ शकत नाही. आणि म्हणून संपत्ती कमवलीच पाहिजेत. पैशासोबतच आपलं जे आरोग्य आहे ते आरोग्य देखील आपण कमवलं पाहिजे. शारीरिक आरोग्य आपण कमवलं पाहिजे, त्यासाठी आपण व्यायाम केला पाहिजे. मानसिक आरोग्य आपण कमवलं पाहिजे, त्यासाठी मानसिक आरोग्य नेमकं काय, ते कशा पद्धतीने जगायचं ते देखील आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपण श्रीमंत झालोच पाहिजे, पण त्या श्रीमंतीसोबत आपल्याला आरोग्याची जी काही श्रीमंती आहे, त्या आरोग्याची श्रीमंती देखील आपल्याला प्राप्त करता आली पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने आपण या जीवनाचा जो आनंद आहे, तो आनंद खऱ्या अर्थाने आपण घेऊ शकतो. आणखी आपलं जीवन आनंदमय बनू शकतो, आरोग्यमय आपण बनू शकतो. बघा, सगळ्या लोकांना आपण जर विचारलं कोणाला की तुम्हाला जीवनात काय हवं आहे, हो, तुम्हाला काय प्राप्त करायचं आहे, तुम्ही कशासाठी जन्माला आलेला, तुम्ही 100 वर्षाचं आयुष्य, 80 वर्षाचं आयुष्य, 60 वर्षाचं आयुष्य तुम्ही कशासाठी व्यतीत करणार आहात, कशामध्ये घालवणार आहात आपण आयुष्य. तर कोणी सांगेल मला अमाप पैसा प्राप्त करायचा आहे, कोणी सांगेल मला खूप नाव लौकिक प्राप्त करायचा आहे, मला प्रतिष्ठा प्राप्त करायची आहे, मला राजकारणामध्ये सक्सेस व्हायचं आहे, मला समाजकारणामध्ये सक्सेस व्हायचं आहे, मला व्यवसायामध्ये सक्सेस व्हायचं आहे. बरोबर आहे. म्हणजेच ज्या ज्या लोकांचे हेतू जर आपण बघितले, जीवन जगण्याचे उद्दिष्ट जर आपण बघितले, तर प्रत्येकाचं जीवन उद्दिष्ट हे वेगवेगळं आहे. परंतु कोणाला जरी पैसा कमवायचा असेल, कोणाला जरी संपत्ती मिळवायची असेल, कोणाला प्रतिष्ठा मिळवायची असेल, कोणाला प्रसिद्धी मिळवायची असेल, कोणाला पद मिळवायचं असेल, त्या सगळ्या उद्दिष्टांच्या पाठीमागे एकच समान उद्दिष्ट बघायला भेटते, आणि ते समान उद्दिष्ट म्हणजे आनंद. तो आनंद कोणाला पैशातून प्राप्त होतो, तो आनंद कोणाला प्रसिद्धीच्या माध्यमातून प्राप्त होतो, तो आनंद कोणाला राजकारणात सक्सेस होऊन प्राप्त होतो, तर तो आनंद कोणाला अमाप संपत्ती प्राप्त करून प्राप्त होतो. प्रत्येक माणसाचे जगण्याचे ध्येय वेगवेगळी आहे, पण सगळ्या लोकांचा जगण्याचा धागा समान आहे. आणि तो समान धागा म्हणजे काय, तर प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये आनंद हवा आहे. मग तो कोणाला पैशातून प्राप्त होत असेल, कोणाला संपत्तीतून प्राप्त होत असेल, कोणाला प्रसिद्धीच्या माध्यमातून प्राप्त होत असेल, तर कोणाला समाजकार्य करण्याच्या माध्यमातून प्राप्त होत असेल. माणूस आहे, प्रत्येक माणसाचं आनंदाचं क्षेत्र हे वेगवेगळं आहे. एखाद्या शिक्षकाला व्याख्यान देण्याच्या माध्यमातून आनंद प्राप्त होत असेल, जे राजू सरांनी आता प्राप्त केलाय.
एखाद्या विद्यार्थ्याला वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचून त्याला आनंद प्राप्त करता येत असेल, ज्ञान प्राप्त करण्यात त्याला आनंद वाटत असेल, तर प्रत्येक माणसाच्या आनंदाचा जो काही स्रोत आहे तो स्रोत वेगवेगळा आहे. मुळात माणसाचा जन्मच, आनंद हा माणसाचा जन्मसिद्ध हक्क आहे. आनंद हा माणसाचा ह्युमन राईट्स आहे, निसर्गाने दिलेला तो अधिकार आहे. जोही माणूस या पृथ्वी तलावरती जन्माला येईल तो माणूस आनंदाने जगण्यासाठी जन्माला येतो. या जीवनाचा आनंद ज्यावेळेस आपण नोकरी प्राप्त करतो, पैसे मिळवतो, नोकरीच्या माध्यमातून आनंदच भेटते. ज्यावेळेस आपण एखादं पद प्राप्त करतो, खूप अभ्यास करतो, एखादं एमपीएससी युपीएससीचं पद आपण प्राप्त करतो, आनंद प्राप्त करतो. जेव्हा एखाद्या माणसाची, एखाद्या नोकरदाराची दुसऱ्या पदावरती बढती होते, किती आनंद होतो, पेढे वाटत सुटतो. ज्यावेळेस लग्न होते, लग्नाला कितीतरी लोकांना बोलावतो, आनंदाने एकमेकाच्या घरी पत्रिका वाटत जातो, त्याला आनंद प्राप्त करायचा आहे, आनंदासाठीच तर आपण सगळं करतो. पण तरी देखील हा आनंद प्रत्येकाच्या वाटाला येतो का? तर याचं दुर्दैवाने उत्तर सांगावं लागेल, फार कमी लोकांच्या वाट्याला आनंद येताना आपल्याला दिसतो. काही लोकांच्या दृष्टीने हे जे काही सुख आहे, हे जे काही आनंद आहे, हे जे काही समाधान आहे, हे समाधान नुसतं स्वप्न ठरताना आपल्याला दिसते. का बरं हे स्वप्न ठरते? काय कारण आहेत त्याला? तर माणूसच स्वतः कारण आहे. काय कारण आहे माणसाचं आनंदभंग होण्याची? तर माणसाच्या मनाच्या विरुद्ध कुठली गोष्ट झाली रे झाली. मला 80% मार्क्स पाडायचे होते, पाडता नाही आले. मी माझ्या स्वतःवरती संताप करतो. माझे वडील माझ्या मनाच्या विरुद्ध वागतात, तर वडिलांसोबत आपण झगडा करतो. आईने थोडस आपल्या मनाच्या विरुद्ध एखादा पदार्थ केला, थोडस तिखट जास्त टाकलं, मीठ थोडस जास्त झालं की लगेच ताट आपण भिरकावून देतो, लात मारतो ताटाला आणि आईला शिव्या देतो. ज्या बायकोच्या केसांवरती नवरा खूप प्रेम करते, त्या बायकोचं जर का केस भाजीमध्ये जर सापडलं तर नवऱ्याची तळपायातली आग मस्तकामध्ये जाते. बायकोचा बाप, बायकोची आई काढल्या जाते, बायकोचा भाऊ काढला जातो. तुला तुझ्या आईने काय शिकवलं असं म्हटलं जातं. काही आनंदाने जगणं झालं. तर जेव्हा जेव्हा आपल्या मनाच्या विरुद्ध गोष्टी घडतात तेव्हा तेव्हा माणूस संताप करतो, चिडचिड करतो. जेव्हा आपण चिडचिड करतो तर आपल्या जीवनातला आनंद निश्चित कमी झाला समजायचा. आपण का बरं चिडचिड करतो? तर आपण आनंदाने जगत नाही आहे. आपलं मानसिक आरोग्य खालावलं. मानसिक आरोग्य खालावणं म्हणजे वेडा होणे नाही मित्रांनो, लक्षात घ्या. ती फार पुढची स्टेज झाली. नैराश्य येणं ती फार पुढची स्टेज झाली. आत्महत्या करायचं विचार डोक्यात येणं ती फार पुढची स्टेज झाली. म्हणून मानसिक आरोग्य निरामय म्हणजे काय? तर मी माझा आत्ताचा क्षण, आजचा दिवस आनंदाने घालवत आहोत का? आनंदाने जगत आहे का? हे खऱ्या अर्थाने मानसिक आरोग्य आहे. मी जे काही माझ्या हातात मी काम घेतलेलं आहे ते काम मी आनंदाने करतो आहे का? जर मी अभ्यास करत असेल तर तो अभ्यास करण्यामध्ये मला मजा येत आहे का? जर मी व्यायाम करत असेल तर व्यायाम करण्यामध्ये मला मजा येत का? का डॉक्टरने सांगितलं म्हणून डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला फिरावं लागेल सर, तुम्हाला व्यायाम करावा लागेल, नाहीतर मग तुम्हाला अटॅक येण्याची शक्यता आहे. त्या भीतीपोटी आपण व्यायाम करणार का? त्या भीतीपोटी व्यायाम करणार नाही मित्रांनो. जीवन घाबरून जगायचं नाही, लक्षात घ्या. जीवनाला कधी घाबरायचं नाही. मग ते आजारपण असो तुमच्या जीवनामधलं, आपल्या जीवनातलं एखादं अपयश असेल, प्रेमभंग झाला असेल, एखाद्या माणसाला नोकरीमध्ये बढती भेटत नसेल म्हणून चिडचिड करायचं का? नाही. म्हणून संताप करायचा का? नाही. कुणी एखादा व्यक्ती दुसऱ्या जातीचा आहे, दुसऱ्या धर्माचा आहे, आपल्या विचारापेक्षा थोडा वेगळा आहे म्हणून त्याच्याशी वेगळ्यापणाने वागायचं का? भेदभाव करायचा का? हे पण मानसिक आरोग्याच्या विरुद्ध आहे. माणूस कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही रंगाचा असो, स्त्री असो की पुरुष असो, भारतीय असो की अमेरिकन असो, कुठल्या का देशाचा असे ना, कुठल्या का रंगाचा असे ना, कुठल्या का लिंगाचा असू दे, पण त्या माणसासोबत आपल्याला माणूस म्हणून संवाद साधता आला पाहिजे. त्या माणसासोबत आपल्याला गप्पा करता आल्या पाहिजेत. त्याच्यासोबत आपल्याला ओळख निर्माण करता आली पाहिजे. त्याला आपलंसं करता आलं पाहिजे, त्याला जोडता आलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये. माणसाला टाळून आपण प्रगती नाही करू शकत. जीवनामध्ये कोणता माणूस, कोणता मित्र, कोणती मैत्रीण, कोणता शिक्षक, आई वडील, भाऊ, काका, मामा, मावशी,
कधी कोण आपल्या कामी पडेल सांगू नाही शकत. म्हणून सगळ्यात महत्वाचा जर सपोर्ट असेल तर आपल्या घरातून सपोर्ट भेटला पाहिजे. आणि तो सपोर्ट केव्हा भेटेल फॅमिलीचा, जेव्हा आपण आपल्या घरामध्ये आनंदाने राहत असू, जेव्हा आपण आपल्या आईवडिलांना समजून घेत असू, जेव्हा आपण आपल्या भावाला, बहिणीला, आजीला, आजोबांना समजून घेत असू, आपल्या मनातल्या गोष्टी, जसं पवार सरांनी सांगितलं की मला काय प्राप्त करायचं आहे, त्यांना आपण शेअर करत असू, त्यांच्याशी आपण व्यक्त होत असू, तर संताप करून आपण कदाचित एखादी गोष्ट प्राप्तही करू शकू. परंतु ज्या व्यक्तीसोबत आपण संताप करतो तर आयुष्यभरात त्या व्यक्तीला आपण आपलंसं नाही करू शकत. एखाद्या व्यक्तीला आपण फसवून आपण काही क्षणाचा आनंद साजरा करू शकू, की एखाद्या व्यक्तीचे 10,000 रुपये घेतले, दिलेच नाही, परत बुडवले. 10,000 बुडवल्याचा आनंद होईल आपल्याला काही क्षण, काही दिवस. पण जेव्हा जेव्हा ती व्यक्ती आपल्याला भेटेल, त्या व्यक्तीला आपल्याला टाळावं लागेल. ती व्यक्ती समोरून येताना दिसली की आपल्याला रस्ता बदलावा लागेल. ती व्यक्ती आपल्या समोरून दिसली की आपल्याला खालीमान घालावं लागेल. काही मानसिक आरोग्य झालं नाही. मानसिक आरोग्याने जगणं म्हणजे काय, तर नीतिमत्तापूर्ण जीवन जगणे. कोणाचे पैसे घेतले असतील तर वेळेवरती परत करणे, विश्वास संपादन करणे, आपल्या आईवडिलांचा विश्वास संपादन करणे, आपल्या कुटुंबातल्या सदस्यांचा विश्वास संपादन करणे, ज्यांच्याशी आपण मित्र आहेत, जे आपल्या सुखदुःखातून धावून येतात, जे आपल्या पाठीमागे उभे राहतात आपल्या संकट काळामध्ये, त्या मित्राचा विश्वास संपादन करणे, त्या मैत्रिणींचा विश्वास संपादन करणे, ज्यांनी आपल्यावरती जीवापाड प्रेम केलं, ज्या लोकांनी आपल्यावर जीवापाड प्रेम केलं, त्या लोकांच्या अपेक्षा, त्यांचा विश्वास संपादन करणे, हेच तर मानसिक आरोग्य आहे. मानसिक आरोग्याची पहिली पायरी आहे मित्रांनो. आणि जीवन आनंद जगण्या, जीवनाला आनंदाने बनवायची, जीवनाला आनंददायक बनवण्याची ही खरी पायरी आहे. पण आपण ज्या मित्रासोबत मैत्री करतो, आपण त्यांनाच फसवतो. आपण ज्या आईवडिलांच्या सोबत, ज्या आईवडिलांच्या बळावरती आपण सगळ्या गोष्टी करण्याचा जीवनात उडण्याचा स्वप्न पाहतो, जीवन साकार करण्याचं स्वप्न पाहतो, आपण त्या आईवडिलांनाच कधी कधी तुम्हाला काय समजते, तुम्ही काय कमावलंय, तुम्हाला काय येतंय, अशा गोष्टी देतो. काय याच्यातून आनंद वाढणार आहे, याच्यातून समाधान वाढणार आहे, याच्यातून सुख वाढणार आहे? नाही. तर घर कसं, घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. नुसतं नातं नाही पाहिजेत मित्रांनो, त्या नात्यामध्ये प्रेमाचा ओलावा असला पाहिजे. खऱ्या अर्थाने ते जगण्याचं रहस्य आहे. ज्या माणसाला हे जगण्याचं रहस्य कळालं, त्याच्याकडे संपत्ती नसू दे, त्याच्याकडे पैसा नसू दे, पण त्याच्या चेहऱ्यावरचं हसू मात्र ढळणार नाही, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद लपणार नाही. आणि कोणाकडे किती काही संपत्ती असू दे, पण ज्याच्या घरात वाद आहे, ज्याच्या घरात विवाद आहे, भावासोबत, आई वडिलांसोबत, मित्रांसोबत, किती काही पैसा असू दे, ते आनंद, ते सुख त्या माणसाच्या चेहऱ्यावर दिसत नाही आपल्याला. म्हणून बघा, खूप गरीब लोक, अगर झोपडपट्टीच्या लोकांकडे पण बघा, ज्यांच्याकडे संपत्ती नाही फारशी, पण त्यांना जर आपलं कुटुंब जपता आलं, आपले नातेसंबंध जर जपता जर आले, तर त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला आनंद बघायला भेटते. झोपडपट्टीतल्या माणसावरती देखील आनंद बघायला भेटते. तर हे सुख आपल्याला प्राप्त करता आलं पाहिजे. हे सुख प्राप्त करता येणेच म्हणजेच आपलं मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य देखील आपण अबाधित करू शकतो. बघा, आपण शारीरिक आरोग्याला खूप महत्व देतो ना, मानसिक आरोग्याला आपण तेवढं महत्व देत नाही. पण मी बऱ्याचदा असं म्हणतो की शरीर महत्वाचं की मन महत्वाचं, शरीर आपल्या मनाला चालवतं की मन आपल्या शरीराला चालवतं, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आणि तो मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांचा समजून घेतलाच पाहिजे. पण माणूस म्हणून जगणारे आणि कोणत्याही व्यवसायात काम करणारे, ज्यांचा मानसशास्त्र नसेल, अशाही विद्यार्थ्यांनी, कारण की माणसं आहोत आपण, आणि आनंद हा काही फक्त मानसशास्त्राच्या विद्यार्थ्याचा अधिकार नाही आहे. आनंद प्राप्त करणं हे काही फक्त मानसशास्त्राच्या प्राध्यापकांचा अधिकार नाही आहे, त्यांचा ते काही जन्मसिद्ध हक्क नाही. आनंद हा जन्मसिद्ध हक्क सगळ्या लोकांचा आहे. गरिबांचा आहे, श्रीमंतांचा आहे, पैशावाल्यांचा आहे, अशिक्षित लोकांचा आहे, शिक्षित लोकांचा आहे, जो जगाचा सगळ्यात श्रीमंत आहे त्याचा देखील आहे. बिल गेट्स, खूप पैसे कमावले ना बिल गेट्सने,
जगातला सगळ्यात श्रीमंत झाला. त्याला बिल गेट्स फाउंडेशन निर्माण करावं लागलं. ज्या नोबेल प्राइजची आपण चर्चा करतो, जे नोबेल प्राइज जगातलं सगळ्यात श्रेष्ठ नोबेल प्राइज मानलं जातं, खूप पैसा कमवला नोबेलने. आणि पैसा कमवल्यानंतर त्याला समजलं की मी कशातून पैसा कमवला, मी ज्या माध्यमातून पैसा कमवला त्या माध्यमातून किती लोक मेले, किती लोकांचे जीव गेले. आणि म्हणून नोबेलला जागृती झाली, त्याचा आत्मबोध जागृत झाला, त्याची सत्सद बुद्धी जागृत झाली. आणि मग नोबेलने जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी नोबेल प्राइज घोषित केलं. त्याच्या संपत्तीचा एक भाग त्याने त्या नोबेल प्राइज साठी दिला. का तर जग आनंदायी बनण्यासाठी जगामध्ये शांतता खूप महत्वाची आहे. युद्ध करून, माणसाला मारून शांतता नाही प्राप्त करतायत. सम्राट अशोक, चक्रवर्ती सम्राट म्हटलं जातं त्याला भारतीय इतिहासामध्ये, खूप महत्वाचा राजा आहे सम्राट अशोक. सिकंदर, त्याला पूर्ण जग जिंकायचं होतं. मेल्यानंतर काय केला, दोन्ही हात त्याने सांगितलं होतं की मी ज्यावेळेस मेलो त्यावेळेस माझे दोन्ही हात असे बाजूला ठेवा, लोकांना दिसले पाहिजेत मी खाली हात आलो होतो, खाली हातच चाललोय. तर या लोकांना आत्मबोध प्राप्त झाला. आपल्याला कधी आत्मबोध होईल? भले आपल्याला संपत्तीचा नको, पण किमान आपल्याला आपल्या आईवडिलांसोबत, आपल्या भावासोबत, आपल्या बहिणीसोबत, आपल्या मित्रांसोबत, आपण ज्या सहकाऱ्यांसोबत नोकरी करतो त्या सहकाऱ्यांसोबत आनंदाने जरी जगता आलं ना मित्रांनो, तरी आपण मानसिक आरोग्य निरामय करू शकलो. बघा, एखादी समस्या भांडण करूनही सोडवता येते आणि एखादी समस्या संवादाने सोडवता येते. संवाद कदाचित थोडासा कष्टाचा मार्ग असेल, थोडासा तोट्याचा मार्ग असू शकते, कष्टाचा मार्ग असू शकते, पण लक्षात ठेवा जीवनातला शॉर्टकट नेहमी महागात पडू शकते. ज्यांनी शॉर्टकटने संपत्ती मिळवली ती संपत्ती कधी ना कधी तरी जाणार, शाश्वत नाही. संपत्ती शाश्वत नाही, लक्षात घ्या. संपत्ती ही उंचावलीचा खेळ आहे. आज आपल्याकडे आहे, उद्या कधी जाऊ शकते. पण तुमचं आनंदाने जगणं, ज्या लोकांसोबत तुम्ही आनंदाने जगलात, तुमच्याकडे संपत्ती असो अथवा नसू दे, पण हे लोक, ज्या लोकांनी तुम्हाला साथ दिली तेच लोक तुम्हाला खऱ्या अर्थाने आनंद देऊ शकतात. पैसा नाही देऊ शकत. मला जर का अटॅक जर का आला तर माझ्याकडे किती काही पैसे असले, पण माझ्याकडे फोन नाही आहे, माझ्याकडे कम्युनिकेशनचं कुठलंही साधन नाही आहे आणि माझ्या आजूबाजूला कोणीच माणूस नाही आहे आणि मला अटॅक आला, तर माझा बँक बॅलन्स काही काम करू शकणार नाही. लक्षात ठेवा, माझी संपत्ती माझ्यासाठी काही काम करू शकणार नाही. पण माझ्या अवतीभोवती लोक आहेत आणि त्यांना कळालं की यार डोंगरे सरांना अटॅक आलेला आहे, लगेच उचलून घेऊन जातील. भले ते पैसे विचार करतील डोंगरे सरांचे पैसे आहेत की नाही याचा विचार नाही करणार, ते माझ्या मित्रांना फोन करतील, माझ्या घरच्या लोकांना फोन करतील. म्हणून माणसं महत्वाची आहेत मित्रांनो, माणसं जपा. याचा अर्थ असा अजिबात नाही की पैसे कमवायचे नाहीत, कमवा, पदासाठी संघर्ष करा, प्रगतीसाठी संघर्ष केला, हा तर खरा पुरुषार्थ आहे. पण तो पुरुषार्थ साबित करत असताना, तो संघर्ष करत असताना आपल्या आजूबाजूला ज्या लोकांनी आपल्यावरती प्रेम केलं त्यांचा विश्वासघात करू नका, त्यांचा अपेक्षाभंग करू नका. आनंदी जीवन आपण आपल्या सभोवतालच्या लोकांना टाळून नाही जगू शकत, लक्षात ठेवा. निरोगी आयुष्य, तुम्ही म्हणाल प्रश्न मध्येच सुटून गेला, शरीर महत्वाचं की मन महत्वाचं? तर मी हा प्रश्न थोडा वेगळ्या अनुषंगाने विचारतो. कुणीतरी एका विद्यार्थ्याने जर उत्तर दिलं तरी चालेल. वेगळ्या अनुषंगाने विचारतो की मी म्हणतो की ड्रायव्हर महत्वाचा की गाडी महत्वाची? ड्रायव्हर. ड्रायव्हर सर. का बरं महत्वाचा ड्रायव्हर? कारण जीव सर आणि आयुष्यातून एकदाच भेटतो. ड्रायव्हर महत्वाचा असं काही म्हणतात. जगदीश पाटील नावाचा विद्यार्थी आहे, एसपीडीएमचा विद्यार्थी आहे. हो सर, मी सांगतो सर. सर ड्रायव्हर कधी वाचला नसता तो अनेक गाड्या ड्रायव्हिंग करू शकतो, पण ड्रायव्हरच कधी वाचला तर जीव त्या दुसरं गाडी राहून काही फायदाच नाही. ओके, थँक्यू बेटा, थँक्यू. तर मित्रांनो, जगदीशचं म्हणणं आहे की ड्रायव्हर महत्वाचा. आणखी बऱ्याच कोणीतरी त्याला सपोर्ट पण केला की ड्रायव्हर महत्वाचा. पण लक्षात घ्या, ड्रायव्हरला महत्व तेव्हाच आहे जेव्हा गाडी असेल आणि गाडीला महत्व तेव्हाच आहे जेव्हा ड्रायव्हर असेल. तसंच आपल्या मनाचं आहे. मन आपल्या शरीराला चालवतं. मी बऱ्याचदा वर्गामध्ये पण सांगतो, आज पण आपल्याला सांगेन
की आपण पाहतो डोळ्याने, पण डोळे आपले सर म्यूट झाला तुम्ही. सर म्यूट झालाय तुम्ही. सर तुमचा माईक म्यूट झालाय. सर म्यूट आवाज नाही येत आहे. आवाज येतो मित्रा? हो सर. हो हा. सर आता तर बघा, ड्रायव्हरला महत्व तेव्हाच आहे जेव्हा गाडी असेल, आणि गाडीला महत्व तेव्हाच आहे जेव्हा ड्रायव्हर आहे. तसंच मनाचं आणि शरीराचं नातं आहे मित्रांनो. शरीर आहे म्हणून मनाला महत्व आहे, आणि मन आहे म्हणून शरीर कार्य करताना आपल्याला दिसतंय. मी वर्गामध्ये पण सांगतो, आज देखील आपल्याला सांगेल की आपण जरी पाहत असलो डोळ्याने, पण काय पाहायचं आणि काय नाही पाहायचं हे डोळे ठरवत नाही ना. कोण ठरवतंय? मन ठरवतंय. बरोबर ना? आपण चालत असलो पायाने, पण पूर्वेला जायचं की पश्चिमेला जायचं, उत्तरेला जायचं की दक्षिणेला जायचं हे पाय ठरवत नाही ना, मन ठरवतात. आपण भोजनाचा आस्वाद घेत असलो तोंडाने किंवा जिभेने, परंतु कोणत्या हॉटेलमधून खायचं, किती रुपयाचं खायचं, कोणता पदार्थ खायचा हे आपली जीभ ठरवत नाही, हे आपलं मन ठरवतंय. आणि मग हे आपलं शरीर चालवते. मग तुम्ही मनाला मेंदू म्हटलं तरी हरकत नाही, आणि मन म्हटलं तरी हरकत नाही. मनाचं जे कार्य आहे तेच मेंदूचं कार्य आहे. लक्षात घ्या, मेंदू जे कार्य करते ना तेच कार्य मन करते. त्याला मन म्हटलं काय, मेंदू म्हटलं काय, फारसा फरक पडत नाही. तर मग आता शरीर महत्वाचं की मन महत्वाचं, सांगावं कोणीतरी मला. मन सर. मन मन महत्वाचं, पण तरी देखील आपण त्या मनाकडे दुर्लक्ष करतो. आपण शरीराचं शारीरिक आरोग्याची जितकी काळजी घेतो ना, जरासा ताप आला की आपण डॉक्टरला दाखवतो, पण आपल्या घरात भांडण झालं की आपण ना मानसशास्त्राच्या प्राध्यापकाला सांगत, ना आपल्या मित्राला सांगत, किंवा एखाद्या मैत्रिणीसोबत, एखाद्या मित्रासोबत भांडण झालं, आपण त्या भांडणाचा ताण सहन करतो. त्या भांडणातून आलेला अबोला आपण सहन करतो, त्यातून आलेलं नैराश्य आपण सहन करतो. पण नाही तो आपल्या आई वडिलांना सांगत नाही, आपल्या भावाला सांगत नाही, आपल्या बहिणीला सांगत, आजी आजोबाला सांगत, किंवा ज्याला आपण प्रिय म्हणतो, ज्याच्यावरती आपला विश्वास आहे, त्यांना आपण शेअर नाही करत. तर हेच तर मानसिक आरोग्य आहे. आपण का बरं चिडचिड करतोय, नैराश्यात का जगतोय, संताप का बरं करतोय आपण? आपल्याला का बरं काही जातीच्या लोकांविषयी भेदभाव करावा असा वाटतो, त्यांच्याविषयी का बरं संताप येतो? अरे तेही माणसंच आहे. तर ते मानसिक आरोग्याचं लक्षण नाही मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणून संताप करून मनस्ताप करण्यापेक्षा शांततेत संवाद केल्यास तुमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. कोणत्याही जातीचा माणूस असो, कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही रंगाचा असो, मुलगी असो की मुलगा असो, वयाने म्हातारा असो की बालक असो, आपण माणसं आहोत. माणसाने माणसासारखं जगलं पाहिजे. हाच खरा माणुसकी धर्म आहे, आणि या माणुसकी धर्मातच मानसिक आरोग्य सामावलेलं आहे. या माणुसकी धर्मातच मानसिक आरोग्य सामावलेलं आहे. धर्म ना हिंदू बौद्ध है, धर्म ना मुस्लिम जैन. लक्षात घ्या, धर्म ना हिंदू बौद्ध है, धर्म ना मुस्लिम जैन. धर्म मन की शुद्धता, धर्म मन का सुख चैन. कोणताही धर्म आपल्याला शत्रुत्व करायला शिकवत नाही, कोणताही धर्म आपल्याला माणसं मारायला शिकवत नाही, कोणताही धर्म आपल्याला नफरत करायला शिकवत नाही. प्रेम शिकवतो, सदाचार शिकवतो, नीती शिकवतो ना. तर त्यातच आपलं मानसिक आरोग्य सामावलेलं आहे. आपण माणसं आहोत. सगळ्या माणसाशी आपल्याला माणसासारखं वागता आलं पाहिजे. घरात देखील, बाहेर देखील, मित्रांमध्ये देखील, ऑफिसमध्ये देखील, बाजारात देखील, आणि कुठेही जिथे आपण माणूस म्हणून जातो त्या सर्व ठिकाणी आपल्याला माणसासारखं जगता आलं पाहिजे, प्रेमाने जगता आलं पाहिजे, आनंदाने जगता आलं पाहिजे. हाच तर खरा माणुसकी धर्म आहे. याच्यातच आपलं मानसिक आरोग्य सामावलेलं आहे. तर अशा पद्धतीने मी अगोदरच सांगितलं की आपल्या जीवनामध्ये आपण काय करतो. बायकोन आपल्या मनाच्या विरुद्धात वागली, मैत्रीण आपल्या मनाच्या विरोधात वागली, मित्र आपल्या मनाच्या विरोधात वागला, मुलं आपल्या मनाच्या विरोधात वागली. काही घरामध्ये बापाला आपल्या मुलाने बापाची अशी इच्छा असते की आपल्या मुलाने इंजिनियर बनावं, आणि मुलाची इच्छा असते की नाही मला पेंटर बनायचं आहे, मला चित्रकार बनायचं आहे. बाप म्हणतो चित्र काढून काय पोट भरणार आहे, क्रिकेट खेळून काय पोट भरणार आहे. सचिन तेंडुलकरला त्याचे वडील म्हणत होते
नाही का? पण खऱ्या अर्थाने आपल्या मुलाला समजून घेत जर आपण त्याला त्याचं करिअर जर घडू जर दिलं तर त्याला त्याचं स्वतःचं जीवन देखील आनंदाने जगता येईल आणि आपल्याला देखील आनंदाने जगता येईल. घरात वादच निर्माण होणार नाही, घरातला आनंद कमी होणार नाही, सुख कमी होणार नाही. तर मुलांच्या काय अपेक्षा आहेत त्या पण आपण समजून घेतल्या पाहिजे. त्याच्या अपेक्षा समजून घेत जिथे त्याला कळत नसेल, जिथे त्याला समजत नसेल तर तिथे आपण हस्तक्षेप केला पाहिजे. एक पालक म्हणून, एक बाप म्हणून, एक शिक्षक म्हणून, एक मित्र म्हणून. परंतु आजकाल काही महिला, जसं पवार सरांनी सांगितलं की काही महिलांची इच्छा असते की माझ्या मुलाने माझ्या पसंतीचीच मुलगी केली पाहिजे, माझ्या मुलीने माझ्या पसंतीचाच पुरुष शोधला पाहिजेत किंवा नवरा शोधला पाहिजेत, असे सगळे पालक हट्ट धरतात. आणि जर एखाद्या मुलीने जर स्वतःहून जर का एखाद्या मुलासोबत लग्न जर का केलं तर कॉलनीमध्ये किती चर्चा, बापरे त्याच्या मुलीने असं केलं, त्याच्या मुलीने असं केलं, किती चर्चा. पण मित्रांनो, आपणच आहोत ना ते आपल्या मुलांचा इच्छा अपेक्षांचे गळा घोटणारे, आपल्या जीवनातला आणि त्यांच्या जीवनातला आनंद कमी करणारे. काही पालक आपल्या मुलांना मेलेलं पाहणं पसंत करतात. त्यांच्या आवडीचा जर जोडीदार निवड जर दिला नाही तर ते बिचारे आत्महत्या करतात आणि मग त्यांचं मेलेलं प्रेत पाहणं पसंत करतात. मेलेलं प्रेत पाहण्यापेक्षा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा ना, त्यांना जगू द्या. हेच तर खरं मानसिक आरोग्य आहे. इथून तर खरं सुरुवात होते नैराश्याला. ज्या नैराश्याची थीम आज मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा ज्या काही मानसिक आरोग्यामध्ये काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्या संघटनाने आयोजित केलेली आहे, इथूनच तर नैराश्याची सुरुवात होते. हे आपण समजून घ्यायला तयार नाही. आणि मग आपण म्हणतो की मानसशास्त्र काय, तर मानसशास्त्र फक्त वेळाचा. हे कॉमन जीवनातले प्रश्न आहे, तुमच्या आमच्या जीवनातले प्रश्न आहे. मानसशास्त्र शिकवणाऱ्या लोकांच्या जीवनातले प्रश्न नाही. जो माणूस म्हणून या पृथ्वी तलावरती जगतो त्या सगळ्या लोकांच्या जीवनातले प्रश्न आहेत. ज्यांचा मानसशास्त्र नाही त्यांच्या जीवनातली पण आहेत आणि ज्यांच्या जीवनात ज्यांनी मानसशास्त्र घेतलं त्यांच्या पण जीवनामध्ये आहे. तर हे सगळं होणार. मित्रांनो, तुम्ही जीवनामध्ये किती पडला, रनिंग करता करता तुम्ही पडलात, चालता चालता तुम्ही पडलात, त्या पडण्याला महत्व नाही. तुम्ही जीवनात किती अपयशी झाला त्या अपयशाला महत्व नाही. यश अपयश उंचावलीचा खेळा येणारच, जीवनातली चढउतार येणारच. कधीतरी एखादा आजार पण येणार, कधीतरी एखादी परीक्षा आपल्याला पास व्हायची आहे, ते परीक्षेत आपल्याला अपयश येणार. कोणाचं जे काही प्रेम असेल, अफेअर असेल ते तुटणार, ब्रेकअप होणार. ह्या गोष्टी होणारच आहेत आयुष्यामध्ये. चढ उतार हे आयुष्याचं सूत्रच आहे. कधी चढ येणार तर कधी उतार येणार. म्हणून उतार आला म्हणजे खूप आनंदाने हुरडून जायचं नाही आणि चढ आला म्हणजे खूप दुःखाने लिरून पण जायचं नाही, कणत पण बसायचं नाही. म्हणून जीवनात तुम्ही कितीदा पडले याला नाही महत्व, तुम्ही पडल्यानंतर कितीदा उभे राहिलेत, कितीदा चालू लागलेत, कितीदा पडू लागलेत, त्याला खूप महत्व आहे. तुमच्या जीवनात आजार पण येणारच, हो येणारच. जोही माणूस जन्माला आला त्याच्या जीवनात छोटा मोठा आजार पण येणारच. परंतु त्या आजारातून तुम्ही किती सावरले हे खूप महत्वाचं. आणि ते का बरं आजारपण आलं, तर एक मानसशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मी सांगतो, त्या आजारपणाला आपण स्वतः जबाबदार असतो. जे आपण संबंध बिघडवतो ना, रिलेशन बिघडवतो ना, घरामध्ये, बाहेर, मित्रांमध्ये, ऑफिसेस मध्ये, त्या नात्याचा जे काही बिघडलेला नात्याचा जे काही ताण आहे, त्या बिघडण्याच्या नात्याच्या ताणामुळेच, टेन्शनमुळेच हृदय विकाराचा झटका येतो. डॉक्टर देखील मानतात आज. विचारा डॉक्टरला जाऊन, एखाद्या कार्डिओलॉजिस्टला जाऊन विचारा. जर तुम्हाला जर अटॅक जर का आला तर तो डॉक्टर तुम्हाला पहिल्यांदा विचारतो, तुम्ही जास्त टेन्शन घेता का सर? पहिला प्रश्न त्याचा तो असतोय, तुम्ही जास्त ताण घेता का सर? एखाद्याला जर हार्ट अटॅकचा जर झटका जर आला तर पहिल्यांदा त्याला कार्डिओलॉजिस्ट तो प्रश्न करताना आपल्याला दिसतो. तर जीवन कसं आनंदाने जगायचं, म्हणून आजारपण देखील आपणच आपल्या जीवनात ओढून घेतो. सुख आपल्या जीवनातलं आपणच कमी करतो. सुखाने जगण्यासाठी पैसा नाही लागत, लक्षात ठेवा. जगण्यासाठी पैसा लागतो निश्चित. जीवन जगण्यासाठी आपल्या जे काही बेसिक गरजा आहेत त्या बेसिक गरजा भागण्यासाठी पैसा निश्चितच पाहिजे. पण आनंदाने जगण्यासाठी पैसा नाही लागत. काय सकाळी 4 वाजता उठून रनिंग करायला पैसा मोजावा लागतो का? काय सकाळी उठून 4 वाजता जिमला जायला पैसा लागतो का? काय सकाळी उठून 4 वाजता फिरायला, रस्त्याने फिरायला जायला 3 किलोमीटर 6 किलोमीटर फिरायला का पैसा लागतो का? काय श्वास मोकळा घ्यायला पैसा लागतो? आपल्या बायकोशी
प्रेमाने बोलायला पैसा लागतो का? आपल्या भावाशी आपल्या आजीशी बोलायला पैसा लागतो का? नाही ना लागत. जीवन जगण्यासाठी पैसा मान्य आहे. मानसशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मी सांगू इच्छितो आपल्याला जीवन जगण्यासाठी पैसा पाहिजेतच, पण आनंदाने जीवन जगण्यासाठी पैसा लागत नाही मित्रांनो, लक्षात घ्या. बिना पैशाचा देखील आपण आनंद मिळू शकतो. आपल्याला असं वाटतं की मी एखादी ऑडी गाडी घेतली, BMW घेतली म्हणजे खूप मी सुखी होईल. जोपर्यंत आपली ऑडी जुनी होत नाही तोपर्यंत आपण आनंदी. शिरपूरमध्ये कोणाचीच ऑडी नाही ना, माझीच आहे. ओके, माझा सगळ्यात मोठा बंगला आहे. जोपर्यंत माझा बंगला इतर लोकांच्या बंगल्यापेक्षा मोठा दिसतो, सुंदर दिसतो, तोपर्यंत मला आनंद आहे. पण जेव्हा माझ्या शेजाऱ्याचा बंगला माझ्यापेक्षा उंच व्हायला लागतो, मोठा व्हायला लागतो, आनंद कमी होतो ना. पण शेजाऱ्याचा पण मोठा हो, माझ्या मित्राचा पण मोठा हो, माझ्या भावाचा पण मोठा हो, माझ्या बहिणीचाही बंगला मोठा हो, ही मनोकामना करायला पैसे लागत नाही ना, लक्षात घ्या. म्हणून जगण्याचा जो काही आनंद आहे तो जगण्याचा आनंद आणि आपलं जे काही मानसिक आरोग्य आहे ते मानसिक आरोग्य निरामय बनवण्याचं जे काही ध्येय आहे ते आपल्या हातात आहे मित्रांनो. म्हणून संकल्प करा. मी माझ्या मित्रांसोबत, मी माझ्या घरामध्ये, मी माझ्या आईवडिलांमध्ये, मी माझ्या शिक्षकांसोबत रिस्पेक्ट, आनंदाने, आदराने मी राहील. मी स्वतः देखील प्रेमाने जगेल. बघा, आपण काळी पेटी आहे, काळी पेटी आपण उगवतो. तर काळी पेटी अगोदर कोणाला जाळतो? सगळ्यात प्रथम कोणीतरी द्या उत्तर मला. स्वतः काळीलाच. अगदी बरोबर. जी मातीची जी काही काळी आहे अगोदर ती स्वतःला जाळते आणि नंतर तिच्या परिसरामध्ये तिच्या सभोवताली जे काही येणारे जे काही मग ओलं असेल की वाळलेलं असेल, सुकलेलं असेल, त्या सगळ्या गोष्टींना ती जाळते. पण ती अगोदर स्वतःला जाळते. तर त्या अगोदर आपल्या स्वतःला जाळते, लक्षात घ्या. म्हणून जेव्हा जेव्हा आपण द्वेष करणार, मत्सर करणार, संताप करणार, तर अगोदर आपण आपल्या स्वतःचं नुकसान करतो. आपण आपल्या अगोदर स्वतःची शांती भंग करतो. आपण आपल्या स्वतःचा समाधान, आपल्या स्वतःचा आनंद आपण घालवतो आणि नंतर आपण दुसऱ्याचा आनंद घालवतो. लक्षात घ्या. ज्या दिवशी आपलं भांडण झालं त्या दिवशी आपलं मन कशातच लागत नाही ना, चित्त आपलं कशातच लागत नाही ना. तर अशा पद्धतीने जर आपल्याला आपलं जीवन असं जर आनंदाने जरी जगता आलं मित्रांनो, तर आपण आपलं मानसिक आरोग्य सहज सुजलाम सुफलाम बनवू शकतो. आपण स्वतः आनंदी राहू शकतो आणि आपल्या सभासारखे जे लोक आहेत, मित्र आहेत, कुटुंब सदस्य आहेत, नोकरीमधले सहकारी आहेत, त्या सगळ्या लोकांना आपण आनंद देऊ शकतो. लोकांना टाळून आपण आनंद साजरा करू शकत नाही. या निमित्ताने मला बोलण्याची संधी दिली. थोडंसं वेळेपेक्षा जास्त बोललो असेल कदाचित, तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आदरणीय बचुडे सरांनी, आदरणीय DR पाटील सरांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली. तुम्ही देखील मला शांततेने ऐकलं, त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि निरामयी आरोग्यासाठी परत शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. अश्विनी. धन्यवाद सर. आपणही खूप चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन करून दिले, त्याबद्दल आपले धन्यवाद. तिसरे पुष्प गुंफणाऱ्यासाठी मी बोलवत आहे डॉक्टर रजनीकांत सोनार सर, RC पटेल इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉक्टर रजनीकांत सोनार सर. सरांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या साहित्यावर PhD प्राप्त केली आहे. तसेच वर्तमानपत्रामध्ये आणि इतर लेखामध्ये प्रकाशित झालेले आहेत. सर, आजच्या कार्यक्रमाला आम्हाला खरंच आपल्यासारखे मार्गदर्शक लाभले आहेत. मी सरांना विनंती करते की आम्हाला मार्गदर्शन करावे. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. आयोजकांनी मला इथं बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे, पण आता वेळ पाहता आणि आपल्या सगळ्यांचे पेशन्स पाहता फार बोलणं काही योग्य ठरणार नाही. आणि मगापासून मी दोघं व्याख्यान जे आहे त्या व्याख्यानामध्ये आणि माझ्या बोलण्यामध्ये बहुतेक रिपिटेशन होण्याची शक्यता होती. त्यामुळे मी ऐन वेळेस थोडासा विषयाला ट्विस्ट करतोय. आणि पहिल्या व्याख्यानामध्ये डॉक्टर राजू पवार सरांनी जे काही सांगितलं त्याच्यापेक्षा वेगळं मला काही सांगायचं होतं असंही नाहीये. याचं कारण असं की आम्ही दोघं एकाच संस्थेमध्ये, एकाच कॉलेजमध्ये गेल्या 25 वर्षापासून आम्ही शिकतोय. एकाच वातावरणामध्ये, एकाच सारख्या लोकांमध्ये राहिल्यामुळे बहुतेक विचारांची समानता आमच्यामध्ये आहे. त्यामुळे त्यांनी मांडलेले सगळेच्या सगळे मुद्दे मला फार फार तर वेगळ्या भाषेमध्ये, वेगळ्या शब्दांमध्ये मांडता आले असते.
आणि माणसाच्या स्वभावाचा, माणसाच्या मनाचा आणि त्याच्या सुखाचा आणि आनंदाचा काय संबंध आहे हे तुम्हाला आता दुसऱ्या लेक्चर मधनं कळालेलं आहे. त्यामुळे पुढचे पॉइंट्स मी ते रिपीट न करता मी थोडंसं एका वेगळ्या पैलूकडे जातोय आणि फक्त 5-10 मिनिटांमध्ये आपण हा टॉपिक इथं कव्हर करूयात. म्हणजे याची फक्त मी झलक देतो. त्या विषयावर फार बोलणं आता सध्या तरी कमी वेळ असल्यामुळे शक्य नाहीये. आणि मुलांची मानसिकता आणि तो डेटा हे त्याच्यासाठी फार नकारात्मक असतात. पहिल्यांदा हा विषय मी असा घेतला होता की मनस्वास्थ्यामध्ये माझी स्वतःची काय भूमिका आहे. आणि दोघं व्याख्यानामध्ये हाच मुद्दा ठासून देखील आलाय की माझं मनस्वास्थ्य हे मी ठरवतो. आणि बऱ्याच वेळेस मी इतरांना कारणीभूत ठरवतो की इतरांमुळे माझं मनस्वास्थ्य बिघडतंय. पवार सरांनी दिलेले उदाहरणं असो की आता सरांनी मगाशी दिलेले उदाहरण असो, याच्यामध्ये आपण इतरांना जबाबदार ठरलेलं आहे. आता आपण या अँगलकडे थोडंसं वेगळं पाहूयात. मला एकदा स्वास्थ्याची डेफिनेशन वाचण्यात मिळाली, तशी की स्वास्थ्य म्हणजे नेमकं काय. तर त्याचं एक्सप्लेनेशन असं की जो स्वतःमध्ये स्थित आहे, स्वतःमध्ये स्थित असणं म्हणजे भरकटणं नाही, कुठेही न भरकटणं म्हणजे मी स्थित आहे, स्थिर आहे, म्हणजेच मी स्वस्थ आहे. आता मन एक अशी गोष्ट आहे जी बैराबाईंनी सांगितली की मन वडाये वडाये उभ्या पिकातलं ढोर. तर मनाची प्रवृत्ती जर का ही भरकटण्याची असेल तर मनस्वास्थ्य हा प्रकार फारच गुंतागुंतीचा होईल. पण तरी देखील काही छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या दोघं व्याख्यानांमध्ये मांडल्या गेल्यात की ज्याच्यामुळे तुम्ही तुमचं मनस्वास्थ्य राखू शकता. शब्दाचा मनस्वास्थ्य राखणे, मनस्वास्थ्य मिळवणे नाही. मुळात आपण स्वस्थच असतो, पण काहीतरी इतर गोष्टी अशा आपल्या अवतीभोवती घडतात की आपलं मन भरकटतं. याला एक ओशो फार चांगलं उदाहरण देतो. परंतु की एक शेतकरी गाईला बांधून पुढे जातोय. म्हणजे शेतकरी पुढे, त्याच्या हातामध्ये दोर आहे आणि तो दोर त्या गाईच्या मानेभोवती बांधलाय. आणि ओशो प्रश्न विचारतो की कोण कोणाला घेऊन जातंय. उत्तर तर फार सोपं आहे की शेतकरी त्या गायीला घेऊन जातोय. पण वस्तुस्थिती अशी आहे की जर गायीच्या मानेतला दोर काढला तर गाय कुठेही जाईल, तिला शेतकऱ्याची गरज नाहीये, शेतकऱ्याला मात्र गायीची गरज आहे. म्हणजे शेतकरी त्या गायीच्या मागे भरकटणार आहे. तर ही गाय कोणीही असू शकतं, कोणती वस्तू, कोणती व्यक्ती ही आपल्यासाठी गाय असते आणि आपण त्या शेतकऱ्यासारखे तिच्या मागे भरकटत जातो. आता मनाच्या स्वास्थ्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अर्थातच मानसशास्त्र दृष्टिकोनातून विचार करतो. पवार सरांचं जे विचारांचं अंग आहे त्यातून ते अध्यात्माच्या बाजूने मनाची बाजू घेतील किंवा मनाचं विश्लेषण करतील, मन स्वास्थ्याचं विश्लेषण करतील. आता मी थोडंसं भाषेचा शिक्षक असल्यामुळे भाषा आणि साहित्य याच्या दृष्टिकोनातून आपण याच्याकडे पाहूयात. आणि याला थोडासा डोंगरे सरांनी स्पर्श पण केला या विषयाला. काय होतं ना की संवाद आणि मनस्वास्थ्य याचा प्रचंड जवळचा संबंध आहे. आता हा विषय मी ऐनवेळेस बदललेला आहे. म्हणजे संवाद तुमचा जसा असेल, आता संवाद घडतो तरी कसा, तो भाषेच्या आधारे घडतो. पण केवळ भाषेच्या आधारे नाही घडत आहे, तो संवाद तुमच्या त्या व्यक्तीशी असलेल्या संबंधांमुळे घडतोय. म्हणजे माझे अमुक एका व्यक्तीशी जसे संबंध असतील तशी मी भाषा आणि शब्दांची निवड करणार आहे आणि त्याच्यावर माझा संवाद ठरेल. पण संवाद ठरला तर त्याहून आणखी असं ठरणार आहे की मी आनंदी होणार आहे की दुःखी होणार आहे, माझे प्रॉब्लेम्स कमी होणार आहेत की वाढणार आहेत, हाही पुढचा असेल. म्हणजे संवाद, भाषा आणि मनस्वास्थ्य याचा जवळचा संबंध आहे. किंवा आता आपण जे सगळं बोलतोय ना, हे बोलणं आणि संवाद याच्याशी संबंधित आहे. म्हणजे स्वास्थ्य आणि संवाद याचा संबंध आहे, अस्वास्थ्य आणि विसंवाद याच्याशी संबंध आहे. जिथं विसंवाद आहे आपला आणि इतर व्यक्तींशी, तिथं स्वाभाविक अस्वास्थ्य असणं शक्य आहे किंवा असणारच आहे. आणि जिथं संवाद असतो तिथं स्वास्थ्य असतं. तुम्हा सगळ्या मुलांना एक फार नेहमीचा एक अनुभव आहे, जेव्हा तुमच्या मैत्रिणीशी किंवा मित्राशी तुम्ही रिलेशन्स मध्ये असताना किंवा प्रेमात असताना, मैत्रीत असताना तुम्ही जर छान छान बोललात ना तर तुम्हाला फार बोलावं लागत नाही. तुमचे मूड चांगले असले, तुमचे रिलेशन चांगले असले तर 2 मिनिटांमध्ये तुमचं बोलणं भरपूर बोलण्यासारखं होतं आणि भरपूर बोलल्यासारखं होतं आणि अर्थपूर्ण पण होतं. पण जर तुमच्या त्या मित्राशी काही बिनसलेलं असेल तर मात्र तुम्हाला अगदी तासनतास बोलावं लागतं, वारंवार कॉल करावा लागतो आणि मग पटवून द्यावं लागतं की हे बरोबर किंवा ते बरोबर. म्हणजे जेव्हा तुमचे संबंध बिघडतात तेव्हा संवाद बिघडतो किंवा संवाद बिघडतो म्हणून संबंध बिघडतात. किंवा सगळं छान असेल तर कमी शब्दामध्ये पण जास्त सांगता येतं
आणि जर बिनसलं असेल तर एखादी माणूस फार शब्दांमध्ये घुळून सांगतो पण अर्थ काही समोरच्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणजे याचाच अर्थ असा की संवादाचा आणि तुमच्या नातेसंबंधाचा जवळचा संबंध आहे, संवादाचा आणि तुमच्या मनस्वास्थ्याचा जवळचा संबंध आहे. आता आपण अलीकडे तर फार पाहतो की वाचाळपणा फार वाढलाय. हा वाचाळपणा कोणामध्ये नाहीये बरं, तर सगळ्यांमध्ये. म्हणजे मितभाषी लोक, मौन ठेवणारी माणसं ही फार कमी झाली. म्हणजे अण्णा हजारेंनी जर मौन ठेवलं तर तो टवाळकीचा विषय होऊ शकतो. विनोबा भावे मौन बाळगायचे तर तो त्यावेळेस टवाळकीचा विषय ठरला होता. हीच अशी मानहानी किंवा असाच अपमान गांधीजींना देखील सहन करावा लागला की ते मौन ठेवायचे. पण कमी शब्दांचा वापर हा किती परिणामकारक असू शकतो हे त्या लोकांना कळालेलं होतं. म्हणजे संवादामध्ये किती कमी शब्द असतात आणि त्यांनी संवाद किती अर्थपूर्ण होतो आणि त्यातून इतर होणाऱ्या काही गोष्टी कशा टाळतात. आता साधारणतः नवरा आणि बायको मध्ये भांडणं झाली की नवऱ्याला एवढं तर कळतं की आता कमी बोललं पाहिजे. म्हणजे त्यावेळेस त्याला मौनाचाही अर्थ कळालेला असतो आणि कमी शब्दांचा अर्थ कळालेला असतो. याच्या विरुद्ध जर का त्या शब्दाला तशाच तसं उत्तर द्यायचं म्हटलं तर संगेच होईल आणि तो सावरायला आणखी पुढचे 2 दिवस लागतात की 2 आठवडे लागतात. आणखी किती साड्यांवर हे थांबतंय याचा एक प्रॉब्लेम होऊन जाईल. त्यामुळे संवाद आणि भाषा प्रचारांचा वापर करता येतो का? विशेषण नावाचा प्रकार ग्रामरमध्ये आहे पण तो ग्रामरमध्येच राहिला. आपल्याला तो कधीच करता येत नाही. कारण साध्या गोष्टी आहेत की घरी गेल्यानंतर जर आपल्याला गरम गरम जेवण अन्न खायला मिळालं तर एक साधी अपेक्षा आईची किंवा पत्नीची असू शकते की आपण जेवण चांगलं झालंय असं म्हणणं. विशेषणाचा भाग आहे. या साध्या चांगल्या शब्दामुळे, या चांगल्या विशेषणामुळे तुमचं रिलेशन डिपेंड होणार आहे की तो दिवस तुमचा कसा जाईल. म्हणजे ती स्त्री तिच्या 2-4 तासाचे श्रम झरकन विसरून जाईल तुमच्या चांगल्या या शब्दानं. आता मी भाषेचा शिक्षक आहे म्हणून मी पुन्हा सांगेन की चांगलं तरी का म्हणताय, थोडं आणखी पुढे जाऊन म्हणा की ते रुचकर झालंय, ते स्वादिष्ट झालंय, ते चविष्ट आहे, त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे रस आहेत. तुम्ही त्या जेवणाशी संबंधित जे जे विशेषण असतात ते वापरायचा प्रयत्न करा. समोरच्या माणसाशी तुमचं रिलेशन बदलण्याशी संबंध होईल. तुम्ही आपण एक कल्पना करू, विशेषतः कॉलेजची जी मुलं आता खूप अर्थाने इथे जॉईन झालेले आहेत, जेव्हा ते प्रेमात पडतात ना तर त्यांच्याकडे छान छान शब्द असतात बोलताना आणि जसं रिलेशन डेव्हलप होत जातं त्यांचे शब्द किंवा शब्दांची निवड चुकत जाते आणि शब्दांची निवड चुकत गेली, शब्दांचा साठा कमी होत गेला, त्याचा योग्य त्या ठिकाणी वापर थांबत गेला की तुमच्या रिलेशन्समध्ये एक स्टॅग्नन्सी येते. म्हणजे जेव्हा तुम्हाला कोणीतरी 14वी का चांद वाटत होतं, आता तो 14वी का चांद हा शब्द तुम्हाला आठवत नाहीये. म्हणजे रिलेशन्स डेव्हलप करताना किंवा क्रिएट करताना भाषा उपयोगात पडली होती पण ती मेंटेन करताना, ती सस्टेन करताना तुम्ही भाषेचा चुकीचा वापर करताय. माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांसोबत कधी जर वाद झाला असेल तर त्याला कारण माझी भाषा अँड माय चॉईस ऑफ वर्ड आहे. माझा चॉईस ऑफ वर्ड कशावर डिपेंड होता, हा कधी असतो, कशावर असतो, तर तो माझ्या पर्स्पेक्टिव्हवर आहे, माझ्या अप्रोचवर आहे. माझा पर्स्पेक्टिव्ह आणि माझा अप्रोच कसा डेव्हलप झालाय, तो माझ्या कॅरेक्टर मधून आलाय. म्हणजे कॅरेक्टर म्हणजे काय, तर या दोघं व्याख्यातांनी सांगितलेलं माझी मनाची घडण म्हणजे माझं कॅरेक्टर आहे. या दोघं व्याख्यातांनी सांगितलेलं जी मनाची घडण आहे, मनाचं स्वास्थ्य ते माझं चारित्र्य आहे. मग मनाचं स्वास्थ्य जर चांगलं असेल तर माझं चारित्र्य चांगलं आहे, माझा अप्रोच चांगला आहे, माझा पर्स्पेक्टिव्ह चांगला आहे. का बरं असं होतं की एखाद्या माणसाचं तोंडून पिचकाळी म्हणजे थुंक पडल्यासारखा एखादी वाईट शब्द बाहेर पडतो, काही होणारच नाही, हे चांगलंच नाहीये, असं का होतं? कारण त्याचा पर्स्पेक्टिव्ह तसा डेव्हलप झालाय, तो त्याने तसा अप्रोच डेव्हलप करून घेतलाय. आपल्याला चांगलं का वाटतं, कारण ते चांगलेपण आपल्या डोळ्यामध्ये आहे, तो आपल्या मनामध्ये आहे, तो आपल्या चारित्र्यामध्ये डेव्हलप झालेला आहे. आणि हा चांगलेपण आला तरी कुठून, तर भाषेचं म्हणताना आपण असं म्हणू की आपण जे चांगलं साहित्य वाचतो, आपण चांगलं काहीतरी ऐकतो, आपण चांगलं काहीतरी पाहतो, मग ते चित्रपट असो की नाटकं असो, मग ते अध्यात्म असो की संतांची वचन असो की त्यांचे अभंग असो, साहित्यामधल्या वेगळ्या साहित्य कृती असो, या तुम्हाला विचार करायला भाग पाडतात. तो विचार तुमच्या कॅरेक्टरचा भाग होतो आणि त्या पद्धतीने तुम्ही रिफ्लेक्ट होता. तुमचं रिफ्लेक्शन हे तुमच्या व्यक्तिमत्वाचं रिफ्लेक्शन असतं, तुमच्या पूर्ण व्यक्तिमत्वाचं ते प्रतिबिंब असतं. म्हणून मी जेव्हा असं म्हणतो की ओपन युअर माउथ
आय विल एक्सप्लेन व्हॉट टाइप ऑफ पर्सन यू आर. हे प्रत्येकाच्या बाबतीमध्ये तुम्ही तोंड उघडा, तुमचं कल्चर समोरच्या माणसं उघडून समजतात. त्यामुळे शब्दांची निवड ही फार चांगली आहे. आता समजा मी आता लेक्चर व्याख्यान संपून जर मी जिन्यानं खाली जातोय आणि समोर एखादी माणूस आला आणि मी त्याच्याकडे हसून पाहिलं, तर तो ओळखीचा असो वा नसो, तो रागात असो वा नसो, तो माझ्याकडे हसणारच आहे. बिकॉज रिॲक्शन्स आर व्हेरी सिम्पल, ऍक्शन्स टू रिॲक्शन्स. आणि त्याच्याकडे मी भुव्या चढून आठ्या पाडून जर पाहिलं तर तो हसून तर काही माझ्याकडे पाहणार नाहीये. हा तुमचा एक प्रकारचा संवाद आहे. आणि संवादाबद्दलच्या खूप चांगल्या गोष्टी आपल्या संतांनी सांगितलेल्या आहेत. मला असं वाटतं दोघंही व्याख्यात्यांचा कल बोलता बोलता हा संस्कार, अध्यात्म, चारित्र्य आणि आपल्या या संकल्पना याच्याकडे झुकलेला होता. आणि थोड्याफार पर्यंत मलाही सांगतील असं की मनाच्या श्लोकांमध्ये एक शब्द वापरला की तुटे वाद संवाद तो हितकारी. मग आपल्याला वाद होतच असेल, वाद होणार नाही असं नाही, तो संवादामध्ये कसं परावर्तित करता येईल हे पाहिलं पाहिजे. मग त्यासाठी आपल्याकडे फार चांगले शब्द असतात. पवार सरांनी एक उदाहरण दिलं होतं की मी सॉरी म्हणत नाही किंवा मला असं वाटतं की माझ्याकडनं चूक झालेलं आहे मी मान्य करत नाही, तोपर्यंत मलाच बरं वाटत नाही. तर चुकीचं ओझं घरी घेऊन गेल्यानंतर ते आपल्याला दिवसभर पोखरणार आहे. किती चांगलं आहे बरं की आपल्याला सॉरी म्हणता येतं. किती चांगलं आहे की आपल्याला एखाद्याचे धन्यवाद मानता येतात. सो थँकफुल, वी आर थँकफुल टू ऑल अँड वी सॉरी टू ऑल. बऱ्याच असं घडत जातं आपल्याकडनं न कळत. त्या आयुष्याच्या एका टप्प्यावर आपल्याला कळालं पाहिजे आणि जितक्या लवकर ते कळेल तितक्या फार चांगलं आहे. तुम्ही तरुण विद्यार्थ्यांनी जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर ज्ञानेश्वरी वाचा. त्याच्या अगोदर मनाचे श्लोक वाचायचा प्रयत्न करा. ठीक आहे, तुम्हाला याच्याबद्दल काही कॉम्प्लेक्स असेल हे पुस्तकं वाचण्यामध्ये, तो कुठलाही साहित्यिक उचला, कारण तो तुम्हाला शब्द आणि शब्दांचं महत्वच सांगणार आहे. मग तो शेक्सपियर असला तरी तो सांगेल, पु ल देशपांडे असले तरी ते सांगतील. म्हणजे संवाद कसा असावा, भाषा कशी असावी, भाषेची निवड कशी असावी. माझ्या शब्दांची निवड ही माझ्या मूडवर डिपेंड असेल तर माझ्या शब्दांच्या निवडीमुळे माझा मूड देखील बदलू शकतो. त्यामुळे भाषेची निवड, शब्दांची निवड, त्याच्यासोबत आलेला टोन, त्याच्यासोबत आलेले माझे फेशियल एक्सप्रेशन्स, या सगळ्या गोष्टी संवाद घडवणार आहेत. माझं मनस्वास्थ्य बऱ्याच वेळेस फक्त मी काय बोलतो याच्यावरच डिपेंड आहे. आपल्यापैकी प्रत्येकानं जर का विचार केला तर दिवसभरातले किती वाक्य अशी असतात बरं. आता आम्ही जेव्हा स्टाफ मेंबर्स चर्चा करतो तर आम्ही असं करतो की आपल्या आपण जे बोलतो ते घडतं तसं. म्हणजे अगदी आनंद बक्षीचं एक उदाहरण घेऊया. आनंद बक्षीने फार सुंदर गाणी लिहिली आहेत. त्यातलं एक गाणं आहे की कभी सोचता हूं मैं कुछ कहूं, कभी सोचता हूं कि मैं चुप रहूं. आणि तो पुढे जाऊन म्हणतो की आदमी जो कहता है, आदमी जो सुनता है, जिंदगी भर ओ सदाए पीछा करती है. आपण जे बोलतो ना त्याचे पडसाद हे आयुष्यभर आपल्या मागे येतात. मग याला तुम्ही अध्यात्माशी जोडा की सायन्सशी जोडा, पण आपण जे बोलू ते तसंच रिटर्न होणार आहे. दॅट विल बी इकोड. आदमी जो देता है, आदमी जो लेता है, जिंदगी भर ओ दुआए पीछा करती है. आपण कोणाला कशा दुआ दिल्या होत्या ना तशाच दुआ तुमच्या आयुष्याच्या तुमच्या मागे येतात. आणि हा सगळा शब्दांचा खेळ आहे. शब्द ब्रह्म आहे. मराठीमध्ये किंवा भारतीय संस्कृतीला शब्दाला ब्रह्म मानलेलं आहे किंवा ओंकार हा मुळातच ब्रह्माचा उद्गार असेल तर तो शब्द आहे, तो संवाद आहे. आणि तुम्ही जसे बोलाल तसे तुम्ही असणार आहात. त्यामुळे शब्द आणि तुमचं व्यक्तिमत्व, शब्द आणि तुमचं मनाचं स्वास्थ्य, शब्द आणि तुमची नाती, शब्द आणि संवाद, शब्द आणि सुख आणि आनंद याच्यामध्ये फार अंतर नाहीये. तुम्ही चॉईस फार सोपा आहे. चॉईस फार सोपा आहे. तुम्ही योग्य शब्दांची निवड करा, तुमची मैत्री डेव्हलप होत जाते. तुम्ही शब्दांची निवड तुमची फसली की तुमच्या मैत्रीमध्ये दुरावा तयार होतोय. हे प्रत्येक नात्यामध्ये घडतंय. संवादाचा विसंवाद व्हायला वेळ लागत नाही. विसंवादाला संवादामध्ये ट्रान्सफर करता आलं पाहिजे. आपण सगळे उच्च शिक्षणाशी संबंधित व्यक्ती तर आपल्याला या गोष्टीचं भान असायलाच हवं. हे राजकारणाला असेल का तर तो विषय वेगळा, तो मोठ्या मोठ्या पदावरच्या लोकांना असू शकतो का तो तोही विषय वेगळा. मला माझं स्वास्थ्य टिकवायचं असेल तर मला माझ्या पद्धतीनं शब्दांची निवड, त्याच्यात वापरलेले विशेषण, त्याच्यामध्ये आलेले क्रिया विशेषण, कुठले शब्द मी वापरतोय. एक आता मी कोर्स केला होता, त्या कोर्समध्ये त्यांनी विचारलं की व्हॉट लँग्वेज गिव्स, भाषा काय करते तर भाषा आनंद देते. तर भाषा आनंद देतेच. डिपेंड्स द चॉईस ऑफ युअर वर्ड्स, डिपेंड्स ऑन युअर ऍटिट्यूड. आपण कुठल्या ऍटिट्यूडने, कुठल्या आस्पेक्ट्सने बोलतोय. त्यावेळी शब्द निवडा आणि आनंदी व्हा. चांगले शब्द निवडा आणि आनंदी व्हा. अयोग्य शब्द निवडा आणि दुःखी व्हा. इतकं साधं कॅल्क्युलेशन शब्दांचं आहे. मनस्वास्थ्याचा संबंध जसा शारीरिक स्वास्थ्याशी जोडता येतो, मनस्वास्थ्याचा संबंध जसा आपल्या आध्यात्मिकतेशी जोडता येतो, तसा मनस्वास्थ्याचा संबंध आपल्या भाषेशी जोडता येतो. आणि हे सूत्र मी इथं जोडतोय
आणि इथं थांबतो. आभारी. बनसोडे सर, झालं माझं. अनम्यूट करा. धन्यवाद सर. आपण हे खूप चांगल्या प्रकारे सर ऐकतोय का? येस येस. आपण ही खूप चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केले त्याबद्दल आपलेही मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर A.G. सोनवणे सरांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. नमस्कार. माझा आवाज ऐकू येतोय बेटा? अश्विनी? येस येस. हा, तुम्ही चालू ठेवा, मी करतो. आजच्या या मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आयोजित वेबिनारमध्ये ज्यांच्या मार्गदर्शनाने हा वेबिनार संपन्न होत आहे ते आमचे प्रेरणा स्त्रोत महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर D.R. पाटील सर, जे या कार्यक्रमाचे अध्यक्ष पण आहेत. आजच्या या वेबिनारमध्ये ज्यांनी आपल्या विचारांची सुंदर अशी मेजवानी दिली ते SPD महाविद्यालयाचे आमचे मित्र मानसशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक नागोजीराव डोंगरे सर. तुम्ही एक्झिट झाले का? हा, मी एक्झिट. ज्यांचं आपण दुसरं व्याख्यान ऐकलं ते आमचे डिफेन्स संरक्षण शास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर R.S. पवार. आणि ज्यांना आता आपण ऐकलं आमचे ते इंग्रजी विभाग प्रमुख प्राध्यापक रजनीकांत सोनार. या सर्वांनी मानसिक आरोग्याच्या संदर्भामध्ये खूप सुंदर असे विचार आपल्या समोर मांडलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मला सांगायला आवडेल की आजच्या या वेबिनारमध्ये आमच्या भगिनी आदरणीय नीता चुरडिया मॅडम भुसावळ कोटेच्या महाविद्यालय या सुरुवातीपासून या वेबिनारमध्ये सहभागी आहेत. चुरडिया मॅडम, आपण मला ऐकत असाल तर तुम्हाला नमस्कार करतो. आमच्या या वेबिनारमध्ये आमच्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि जमलेले विद्यार्थी बंधू भगिनींनो, प्रत्येक दिनाचं आपलं स्वतःचं असं एक अस्तित्व असतं. या कार्यक्रमाचे संयोजक मानसशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक M.B. बचुटे सर यांनी या दिनाचं औचित्य साधून आपल्या सर्वांना या विषयाची उपयोगिता किती आहे हे समजावून सांगण्यासाठी हा सगळा खटाटोप केला. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो की आजच्या या मानसिक आरोग्याच्या दिनाच्या निमित्ताने या सर्व व्यक्तींचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत आणि आपल्या सगळ्यांना देखील याची किती नितांत गरज आहे. कारण असं कुठलं मनुष्य नाही जीवन जगताना की ज्याला प्रेम, राग, क्रोध, उदासीनता यांच्याशी सामना करावा लागत नाही. जीवन आहे तर हे सगळं काही आहे. जेव्हा एखादं रोपटं स्वतःला बी म्हणून जमिनीमध्ये गाडून घेतं त्यावेळेस त्याला कितीतरी प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागतो. त्या अंधाऱ्यामध्ये, त्या मातीमध्ये जमिनीच्या खोलवर स्वतःला गाडून घ्यावं लागतं. पण नंतर ते बियाणं उगवतं, त्याचं रोप सुंदर, पुन्हा त्याला वारा, ऊन, पावसाचा तडाखा या सगळ्यांशी त्याला सामना करावा लागतो. पण एकदा का त्याची मुळं घट्ट झाली तर मग ते रोपटं सुंदर झाडमध्ये, वृक्षामध्ये त्याचं परिवर्तन होतं आणि त्या वृक्षाची मुळं जमिनीमध्ये विसावतात. आयुष्याचं असंच आहे. जीवन जगताना या सगळ्या गोष्टी माणसाला दुःख, प्रेम, आनंद, यश, अपयश या सगळ्यांशी आपला हा संघर्ष होत असतो. मित्रांनो, WHO ने त्यांचे जे पहिले अध्यक्ष आहेत WHO चे डॉक्टर ब्रुक चिझोम हे WHO चे पहिले डायरेक्टर जनरल यांनी 1954 मध्ये जाहीर केले होते की मानसिक स्वास्थ्याशिवाय खरे शारीरिक स्वास्थ्य मिळू शकत नाही. म्हणजे फिजिकल जे काही स्वास्थ्य आहे, फिजिकल जे काही आपण म्हणतो की निरोगीपणा आहे,
फिटनेस हा केव्हा होईल, जेव्हा आमचं मन सुदृढ असेल. हेल्दी माइंड आपण म्हणतो इज वेल्दी. जर का तुम्ही म्हणे तुमचं शरीर, तुमचं प्रकृती गमावली तर तुम्ही काहीतरी गमावलं, पण चारित्र्य गमावलं तर सगळं काही गमावलं, असं आपण बऱ्याचदा सुविचारामध्ये पाहतो. आणि म्हणून धनापेक्षा आपल्या शरीराला, आपल्या प्रकृतीला महत्व आहे आणि प्रकृतीपेक्षा आपल्या चारित्र्याला महत्व आहे. मला वाटतं की मी सुखी राहावं, पण मी जर सुखी राहायचं असं वाटत असेल तर जगाने पण सुखी राहिलं पाहिजे. माझी एकट्याकडे सगळी साधनं, संपत्ती, धन, ऐश्वर असेल, मी पोटभर जेवण करत असो आणि दुसरा जर उपाशी असेल तर तो माझ्याकडून हिसकून घेणार आहे, तो चोरी करणार आहे. आणि म्हणून या सगळ्या अँगल जो आहे याचा हा असाच सांगतो की मी माझं कर्तव्य जे आहे ते व्यवस्थित केलं पाहिजे, मी दुसऱ्यांना जपलं पाहिजे. मित्रांनो, आम्ही बऱ्याचदा आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आमच्या सहकाऱ्यांशी खूप मगाशी छान सांगितलं सोनार सरांनी की आम्ही काय बोलून टाकतो, त्याचा त्यांच्यावरती काय परिणाम होईल याचा विचार आम्हाला नसतो. आणि मग नंतर बोलल्यानंतर आम्ही त्याच्यावरती विचार करतो. आणि म्हणून या संदर्भामध्ये बंदुकीतून सुटलेली गोळी, धनुष्यातून सुटलेला बाण जसा पुन्हा येत नाही तसा आपल्या वाणीद्वारे निघालेला शब्द परत येत नाही. आणि म्हणून शब्द हे अस्त्र, त्याला अस्त्राची पण उपमा दिली जाते. शब्द हे अस्त्राप्रमाणे आहेत, त्याचा वापर जपून केला पाहिजे. शब्द हे औषधाचेही काम करतात. शब्द व्यवस्थित जपून वापरले तर समोरच्याचे दुःख त्यामुळे कमी होतं. आणि म्हणून खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. आम्हाला वेगवेगळ्या गाण्यांमधून आम्हाला जीवन जगण्याची उर्मी मिळते. ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, राह में आए जो दीन दुखी, सबको गले से लगाते चलो. या गाण्यांमधून आम्हाला काय, या भावगीतामधून, अशा सुंदर गाण्यांमधून आम्हाला एक प्रेरणा मिळते. एखादा मनुष्य जेव्हा दुःखी कष्टी असतो तेव्हा शत्रुघ्न सिन्हाच्या चित्रपटातलं ते गाणं कोणी विसरणार नाही. समझौता गमों से कर लो, जिंदगी में गम भी मिलते हैं, फूल सभी को, म्हणजे ज्याप्रमाणे फूल आहे त्याप्रमाणे त्या फुलाचा स्वीकार करताना त्याच्या काट्यांशी पण तुमचा सामना तुम्हाला करावा लागेल. आणि म्हणून समझौता गमों से कर लो, दुःख हे सगळ्यांना आहे, त्याचे आम्ही स्वीकार केला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, असा कोणी नाही की ज्याच्या दुःखाशी सामना होत नाही. आणि खरं सांगायचे म्हणजे जीवनामध्ये जेव्हा अशा विपरीत परिस्थितीतून जो उभा राहतो आणि जो जीवनामध्ये यश मिळवतो तोच तर खरा माणूस आहे. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, टफ टाइम्स नेव्हर लास्ट. ही जी कठीण परिस्थिती आहे, टफ टाइम नेव्हर लास्ट बट टफ पीपल डू. हे रॉबर्ट शिरोजेचं खूप छान असं हे कोटेशन आहे. आणि म्हणून डोंगरे सरांनी पण खूप छान सांगितलं, पद, पैसा, संपत्ती, प्रतिष्ठा हे सगळं मिळवताना आपले मानसिक आरोग्य आपण जपले पाहिजे. आणि जेव्हा तुमचं माइंड हेल्दी असेल तर तुमचे शरीर पण हेल्दी असेल. मनाने आपण आजारी पडतो परंतु आपल्याला समजत नाही की आपण आजारी आहे. बऱ्याचदा आम्ही अबोला असतो आणि म्हणून संवाद साधला पाहिजे, आपलं दुःख दुसऱ्यांना सांगितलं पाहिजे. त्याच्याने निश्चितपणे आपल्या दुःखाची परिसीमा जी ती कमी व्हायला मदत होईल. मला संयोजकांनी 5 मिनिटं वेळ दिलेला होता. मला जाणीव या गोष्टींची की आपण सकाळपासून सगळेजण ऐकता. खूप छान असा बचोटे सरांनी मानसशास्त्र विभागामार्फत हा आजच्या मानसिक आरोग्य दिनाचा कार्यक्रम याचं जे काही आहे ते संयोजन केलेलं आहे. जवळपास 75 ते 80 पार्टिसिपेंट या विद्यार्थी या कार्यक्रमाला सगळे जोडलेले होते. कोटेच्या मॅडम, तुम्ही सुरुवातीपासून ऐकतात, धन्यवाद देतो मी तुम्हाला सगळ्यांना. आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली. मी पुढची सूत्र पुन्हा मी अश्विनीकडे सोपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आता यापुढे आभार प्रदर्शनासाठी मी माझी मैत्रीण आरसी पटेल सायकोलॉजी क्लबची मेंबर निशा माळी हिला विनंती करते की हिने आपले आभार व्यक्त करावे. मी सर्वप्रथम आपले सर्वांचे धन्यवाद करते. तसेच मी आपल्याला लाभलेले प्रमुख व्याख्याते डॉक्टर NS डोंगरे सर, तसेच पवार सर आणि सोनार सर यांचे मी आभार मानते की त्यांनी आम्हाला
मानसिक आरोग्याबद्दल जी माहिती दिली, मानसिक आरोग्य आपल्यासाठी किती उपयुक्त आहे आणि आपला जसे पवार सर तर आपण कोणतेही कार्य खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. तसेच आमचे NS डोंगरे सर होते. आपण जर आनंदी आपण दुसऱ्यांसोबत आपला विश्वास कसा याबद्दल आम्हाला माहिती दिली. तसेच सोनार सरांनी मनस्वास्थ्य काय असतं आणि ते कसं स्थिर असायला हवं याबद्दल सांगितलं, म्हणून मी त्यांचे आभार मानते. आणि त्यांनी या सर्व तसेच आमचे सर्व शिक्षक आणि इथे जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांचेही मी आभार मानते की तुम्ही सर्वांनी आम्हाला जो मोलाचा वेळ दिला आणि मी शिक्षकांचा आभार मानते की त्यांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले. म्हणून मी आमच्या शाळेच्या वतीने, RC पटेल कॉलेजच्या वतीने आणि सायकोलॉजी क्लबच्या वतीने आपले सहर्ष आभार मानते. धन्यवाद. आणि आजचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते. हॅलो, एक मिनिट निशा, अगं सूचना द्यायची होती ना. हा, एक सूचना आहे. आपल्या फीडबॅक फॉर्मची लिंक आपल्या सायकोलॉजी ग्रुपवर दिली आणि झूम ऍप वर पण दिली आहे. तर ही लिंक 4 तास उपलब्ध असेल, म्हणून आपण सगळ्यांनी फीडबॅक फॉर्म भरल्याशिवाय आपल्याला प्रमाणपत्र मिळणार नाही. आणि हे प्रमाणपत्र 20 ऑगस्ट नंतर आपल्याला ईमेल वर पोहोचेल. तर कृपया आपण सगळ्यांनी हा फॉर्म भरल्याशिवाय हे प्रमाणपत्र आपल्याला मिळणार नाही. धन्यवाद. कार्यक्रमाच्या अध्यक्षाच्या परवानगीने कार्यक्रम संपला असं जाहीर साकार. अश्विनी, आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या परवानगीने आज आपला हा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते. आवरात पोरांचं काय